नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आम्ही चाललोय फिरायला. मम्मी हाय करते. आज आम्ही लोणावळा ट्रिपला चाललोय. तर बघा ही आमची रिक्षा, आम्ही आमच्या रिक्षाने चाललो आहे. तर शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं ठरवलं की कुठेतरी आपण फिरायला जाऊया. तर पावसात म्हटलं की लोणावळा, मुशी डॅम तर नक्कीच आहे. तर आता आम्ही निघालोय. मस्त छान वातावरण झालं आहे, निसर्गरम्य वातावरण. निसर्गरम्य वातावरणात गेलंच पाहिजे. सो बघा मस्त व्ह्यू बघून आले. गप्पा भूक लागली होती, नाश्ता तसं पोहे खाऊन आलो आम्ही सकाळी, पण तरी पण लागली होती. मग मम्मीने चहा वडापाव घेतलं होतं. हे आहे लोणावळा. लोणावळा म्हणलं ट्रॅफिक तर असणारच. तर इथे नेमप्लेट होतं लोणावळा, आय लव्ह लोणावळा. तर आम्ही तिथे फोटो काढले. तर आता ही झालं चालू लोणावळ्याचा मुशी डॅमचा रोड. तसं मागच्या वेळेसारखं तसं एवढं पाणी नाही आहे, कारण इथे मागच्या वेळेस जेव्हा खूप पाणी होतं, पण ह्या वेळेस नाही आहे एवढं पाणी. म्हणजे पाणीच नाही आहे, पाऊस झाला नाही वाटतं. पण ठीक आहे, छान वाटतं. हां, हे आहे बीच. इथे सर्व फोटोशूट करतात. मागच्या वेळेस इथे खूप पाणी होतं, पण ह्या वेळेस थोडंसं आहे, म्हणजे जेवढं अपेक्षित होतं तेवढे. हे बघा लोकांचे फोटो काढणं चालू आहे. तर आता आम्ही पण इथे रिक्षा पार्क करणार आहे आणि फोटो काढणार आहे. रिक्षा पार्किंग करायला जागा. लोणावळा मुशी डॅमला जाण्याच्या अगोदर आम्ही हरभरा म्हणजे खाल्ला होता, मस्त गरम गरम. हे आहे बुशी डॅम. बुशी डॅमला पण एवढं पाणी नाही वाटतं. ठीक आहे, हे बुशी डॅम आहे. हे आहे बुशी डॅम. शैवाल झाल्यामुळं लोक हळूहळू चालतात ते बघा, नाहीतर घसरून पडण्याची भीती खूप जास्त आहे, मग सगळे हळूहळू चालतात ते. पाणी हे आहे बुशी डॅम. गर्दी बघा किती. मम्मीला खूप एक्साइटमेंट होती म्हणून मम्मी पहिली चालली. मम्मीला असं वाटत होतं कधी मी पाण्यात भिजू. हो, फुल एन्जॉय केली आम्ही. मस्त छान भिजलो. मस्त ओरडाओरडी केली. हे आमचे फोटोज, काही मुवमेंट्स एन्जॉय करताना माझ्या दादानी क्लिक केले. मम्मी खूप म्हणत होती की आपण फोटो असा काढू. तर आम्ही शेवटी तो फोटो काढला. बुशी डॅमवरून आल्यावर आम्ही फोटो काढले, व्हिडिओ. मम्मी म्हटली व्हिडिओ तरी बनव. आता रिक्षा काढतोय आणि आता निघालो आम्ही टायगर पॉईंटला. तर बुशी डॅमला आलं म्हणलं त्या टायगर पॉईंटला गेलंच पाहिजे. बघा टायगर पॉईंटला पण गर्दी आहे. टायगर पॉईंटला धुका आहेच, नेहमीच धुके असतात. रिक्षा पार्क केली, आता थांबलेत. आता जाणार मस्त दरी बघायला. काय 2 टिपी आल्या. तिथे मला उंट दिसला, सो मी पटकन फोटो क्लिक केला. ही मम्मीचा फोटो. जास्त करून मम्मीनेच फोटो काढलेत. मम्मी खूप एक्साइटमेंट होती. आणि टायगर पॉईंटला आम्ही ठरवलं की म्हणजे भजी कांदा भजी. सो तिथं कांदा भजी पण 150ला. वा, घरी 10 रुपयाच्या बेसनमध्ये होतं. तर आता आम्ही रिटर्न यायला लागलो. मस्त फिरून झालं, म्हटलं चला आता निघू आपण पुण्याला. अपने घर जाएंगे. सो खूप टाईम झाला म्हटल्यावर, म्हणजे तसं आम्ही 3-3:30ला निघालो.
तिथे आम्हाला सातबारा हॉटेल भेटला. सो पप्पा म्हणले गर्दी जास्त दिसते तर आपण ट्राय करायला काय हरकत आहे. तर बघा तिथला व्ह्यूज खूप छान होता. मस्त असं पारंपरिक पद्धतीने होतं. पप्पा मेनू बघतात ते. मस्त छान डेकोरेट केलं होतं. गावरान कोंबड्या ठेवल्या होत्या त्यांनी. मस्त असं आजी